छबीनं काढला का तुझ्या आईचं का? हा अगं एवढी धावत पडत इतक्या वेळ काय करत होती? अगं काढीत होते झाडून उठून. असं कधी म्हणणार का? आज बाई यात्रेचा दिवस, आमच्या घरी 10-12 पाहुणे आले. मग माझं म्हातारलंय माणुसकीचं. म्हातार म्हणतं कसं माझ्या माझ्या पाहुण्याला पुरणपोळीचा स्वयंपाक कर, म्हणजे काढ कुरडाया बोंड सर्व बनव. बाया मी धाऊ धाऊ स्वयंपाक बनवला. पाहुणे जेवले, पाहुणे आपल्या वाटाला निघून गेले. म्हातार परत त्यांच्या पाठीमागे गावात गेलं. 5 वाजता घरी आलं पण दारू पिऊन आलं ग. दारू पिऊन आलं. परवड आले आले मला म्हणते भाज्या भाज्या मला भजे दे. बाया खाली हात घालू पाहते कोणी भजे शिल्लक टोपल्यात ग. भजे नाही शिल्लक. मात्र लय राहिला. मला असं कोपऱ्यात घेतलं, असं मारमार मारलं. अगं अजून कुतून हाणतय दाराची कडी. मात्र पाय घेतलं धोत्रामध्ये. मात्र तिथे झोपी गेलं. बाया मी पिंट्याला घेतलं गेले झोपी. पाठी पाठी पिंट्या रडायला लागला. मात्राला काय माहिती कुठून जागाली. मात्र म्हणतात कसं बाया मागे तो पिंट्या रडतो त्याला 5 नाही तर अजून मारी. बाया तिचं भाजर उलटलं का तुझ्यामुळे झालं. पिंट्याला घेतलं जवळ दिलं त्याच्या तोंडात. मामा बाया मला गेली झोप लागून. सकाळी उठून पाहते लई मोठी भानगड. अगं पिंट्या गेला खाली सरकून. म्हाताराच मला पेत आहे ना. मला काय म्हणायचं त्या दोघांमध्ये तुला फरक जाणवला नाही का? येडी का खोडी फरक तरी कसा जाणवणार. पिंट्याच्या तोंडात दात नाही. म्हाताराचे होते नव्हते तेवढे पडून गेले. बाया कोण पेलं मला कळालंच नाही. तरी तोडलं 2-4 फट वडले शेवट. सगळ्यांची तयारी झाली. माठ भेटले काट पुसले. मला एक सांग तू काय घेते विक्रीसाठी? तुझं दूध एवढं निघालं. तरी मला मग 2-4 जण भेटले होते. फोटो बोलले माझ्या संग. ते मला मागच्या वर्षी आठली होती. यंदा कशी काय फुटली? हा म्हणजे मालकी हक्क तुझा गाया नसते तुझ्या. बरोबर. आणि साडी ग शालू नेसते लोकांचा. शालू नेसते लोकांचा. दागिने घालते बस बिनभोकाचा. मला एक सांग मी या गोकुळात लहानची मोठी झाले. हा बिनभोकाचा दागिना कधी पाहिला नाही, घातला नाही, ऐकला सुद्धा नाही. खोटं कशाला बोलती? काय? सगळ्याच्या आधी तूच घातलाय. अगं तुम्ही आवाज दिल्याबरोबर मी तशीच पळत आले. एक दागिना सुद्धा घातला नाही, बांगड्या नाही, गळ्यात नाही, हातात नाही, कानात नाही. मावशी मला सांग हातातल्या बांगड्या त्याला सुद्धा भोक आहे ना. मंगळसूत्र त्याला सुद्धा भोक आहे. पायाची जोडवी त्याला सुद्धा भोक आहे. आहे ना. ते ऐवाचं लिहिलं कपाळाचं कुंकू त्याला भोक आहे का? बरोबर आहे. ऐवाचं लिहिलं कपाळाचं कुंकू त्याला भोक नाही. खरं आहे. झाली तयारी. विचारते चला 2 नंबर काय काय झाली तयारी? तू काय घेते विक्रीसाठी? हा तू घे हलवा. हाय तेवढी लाईट घालवा. याच्यातले 2-4 माग बोलवा. चालू द्या रातभर कालवा. आणि साडी अजून बी हा म्हणजे आधुनिक पद्धतीची साडी. आणि दागिना तू घाली एक दाणी. मागच्यांची पुढच्यांची हो देत कानातानी. अगं बावळत तुझ्यासारख्या मुलीने एक दाणी दागिना घालू नये. अगं तुझ्यासारखीने नेहमी 3 दाणे दागिना घातला पाहिजे. कसं असतं सांगू का? इकडून एक बोलमणी इकडून एक बोलमणी मध्ये नाही का तो लांबला म्हणी. तेच ते मोरलं पुरी झाली का सगळ्याची तयारी? माझं कशाला काढते म्हातारा माणसाचं? आता सगळं पुरी सुरीने माल घेतला. मला काय शिल्लक ठेवलंय का? तरी पण मी घेऊ. बरोबर. पहिल्या उभ्यानं मलाच लागत गिराई. पहिली तोंडाला मीच असते ना. बरोबर आहे. माल घेते मी श्रीखंड नेसते काशीखंड. गळ्यामध्ये आहे लांबलाचं घालकुंड. आतमध्ये आहे सख्या नवऱ्याचे फाटलेले आमरखंड. जर तुम्हाला संशय वाटत असेल तर दाखवतो माझं ब्रह्मांड. हे बघ तो काळा कृष्ण आडवतो आपल्या खोड्या काढतो. त्याचा रस्ता चुकून बाजारला जायचंय. ह्या बी रस्त्याने जायचं नाही. ह्या बी रस्त्याने जायचं नाही. आपण एक काम करू. मधल्या वगळीने जाऊ. चालायचं ना?
उपासाची सारखी होत होती. उपासाचे बोंबे. त्यावेळेला पांडवाचा शेवटचा रक्ताचा थेंब पडेपर्यंत पांडवांनी कदापि माघार घेतली नाही. आणि अशा असताना गवळीने कोणत्या गोष्टीचा विचार न करता मथुरेच्या बाजारला चाललात. काय हरकत नाही, त्या ठिकाणी जाऊन त्याचा रस्ता प्रतिबंध करून त्यांची छेड करावी. अगं थांबा, अगं थांब, अगं थांबा म्हटलंय. काय गा अगं सकाळी जाऊन आले. कशाला? तू काय म्हणली? अगं मावशी म्हणलं मी. असं काय झालं तुला? अगं काय झालं काय विचारते, ह्याने धरलं ना माझं. हा धरला. हा, मला एक सांग, तुला कसं वाटलं? अगं कसं वाटतंय काय तो बारीक बारीक चिमटे चिमटे काढते. घेतो. तुला राग नाही आला? लय राग लय आला. राग आला? लय आला. त्याला शिवाय दे. यो, दे शिव्या. ए नालायका, ए नालाय का? ए बेशर्म्या. ए शर्म्या बे. अगं मिनिटं झालं ना. उलटले का? हा. बे शर्म्या. लाज कुठे ठेवली? लाज कुठे ठेवली? गड्या आणि गडी. पाण्याने मुत तो. तू काय शेवटून म्हणते का? मला एक सांग बाबा, शेळ्या मेंढ्याच्या कळपात जसा लांडगा घुसतो तसा माझ्या मुलीच्या कळपात घुसला आणि माझ्या मुलीचा हात धरला. ए बाबा, हात धरून धरला पण धरायची जागा चुकला. म्हणजे माझ्याकडनं चुकी झाली का? हात चुकला नाही, हुकला. काय करायचं आता? सोड तिथलं. हे बघ सोडलं. तिथं कुठं झालं नव्हती मला. पात्राचं नाव घेऊ सरदाम आहे का? अगं बाबा, माझं नाव घ्यायचं ना पटकन. ज्यात तो लगेच मारलं बाया. काय बाबा, तुझ्या ड्रायव्हरला नाव पाड्याकडे घेणं उठण्याला बसलं. कुशाल आमच्या मेळामध्ये आला आणि आमच्या पोरीचा हात धरला. कोण रे तू? कोण रे तू? कोण तू? म्हणजे अरे करायची भाषा करता का आमच्या संगतीला? अरे तुला कोणी काढला? हे नव इकडे कोणी या धाडला? मेळ्याची मालकीण कोण आहेस का? मीच सर्व तागडीला चालणारी, मीच मीच सर्वांची देखभाल करणारी, मीच मीच सर्वात हुशार मीच मीच आणि सर्वात नालायक. हीच हीच. ए, का गं? प्रत्येक गोष्टीला मीच मीच केलं. मग सगळे- आणि नालायक म्हटल्यावर माझ्याकडे बघ करतीस ना. आता मग सगळे उद्या मला एकटीलाच वाटून तर तुम्ही नाही घ्या ना थोडं थोडं वाटून. तूच हो नालायक. काय ग अगं किती वेळ झाला सर्व गवळीला हळी देतो, एक गवळून थांबत नाही का? हा, आपण कुठे चाललात? मथुरेच्या बाजारला. मथुरेच्या बाजारला चाललात? हा. अगं कोणाचा हुकूम घेतला आणि मथुरेच्या बाजारला चाललात? अरे बाबा, आमच्या सख्या नवऱ्याच्या हुकमानी बाजारला चाललो. म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हालाच काय स्वाभिमान आहे का? मग अगं तुम्ही विचार केलाय का? अगं तुमच्या नवऱ्याचा नवरा असताना मथुरेच्या बाजारला चालला? नवऱ्याचा नवरा. नवऱ्याचा नवरा आता बया, म्हणजे नात्याने कोण झाला? हा आपला सगळा चुकड पुतण्या. ए, रे अगं नवऱ्याचा नवरा म्हणजे डब्बल नवरा झाला. डबल नवरा. आणि ते बी हवाय नवऱ्या मला. तुला आता बया, तरी मी म्हणलं 3 दिवसापासून पाठी 4 वाजता मला डबल होतं का लागत. रे ह्या वयात तुला हाऊस आहेत का? अरे बाबा, का तुझ्या कपड्यावर काय बोर्ड आहे का तुला ओळखायला? म्हणजे मला ओळखलं नाही का? ओळखला असता तर सोडला असता का? काय चहा पाणी केला असता ग. हा मग असं म्हण ना. जर तुम्हाला माझी काही खून जर सांगितली तर जरूर ओळखणार ना? ओळखणार ना. ही बघ माझी खून. पाहिलं का? काय हा काय म्हणतोय? कसली पुढे? तो म्हणतो लग्वीला इकडे जायचं का? थेडे अगं ही लगेची खून नाही. हा आता ओळखला. म्हणजे ते- आहे ना, कोंबड्यांचे अंडे तपासणार आहे. थेडे ते पण नाही. या करंगळीला गोवर्धन पर्वत तागला होता म्हणजे डोंगर. या कणगळीला? हो. मला एक सांग बाबा, एवढा खडा दगड उचलायचा जर म्हटलं तर 5 बोट लागत आहेत. आणि तू म्हणतो करंगळून, हे पटत नाही बाबा. नाही. पटलं नाही. ठोकळ भाषा सांगू का? ठोकळा अशा मराठी भाषेत सांग. अगं यमुना डोहामध्ये कार्य मर्दन केला म्हणजे कार्याचा वध केला, तोच तुमच्या समोर उभा आहे. बया, तो 5 गड्या पाच- झाला. याने याने मार- मारला. म्हणजे कोण ग? आता ओळखला बर का? कोण आहे? हा रामा गारोडेचा पुतण्या सोमा गारोडे. थेडे त्याच्यात जमा केलंय का? बाबा थोडक्यात तुझी ए माहिती बाबा, सांग. हा आम्ही तुला जसं ओळखणार नाही, तुझी पूर्ण ओळख सांग, तर तुला आम्ही कृष्ण म्हणू. बरोबर आहे. बरोबर. रात्र थोडी आणि सोगे पार. सर्व गमन एका लाईनीमध्ये उभे राहा. एका रांगेत उभ्या राहा. राहिलात? राहिलाय. दोन्ही हात जोडा. दोन्ही हात जोडा. जोडले दोन्ही डोळे बंद करा. दोन्ही डोळे बंद करा. केले. हा. आता तिसरा डोळा उघडा ठेवा. ए बाबा, मला सांग, या सृष्टीवर प्राणी, पशु, पक्षी, मानव दोघांना फक्त 2 डोळे असतात सर्वांना. तिसरा डोळा कुठून आला? अगं तिसरा डोळा म्हणजे ज्ञान चक्षु. हा, ज्ञानाचा बर का? ज्ञानाचा. ज्ञानाचा. आता करू का सुरुवात? बाबा, तिसरा डोळा उघडला असता पण 3 दिवस झाले बाबा पाणी गाळतोय. कोणता डोळा म्हणते का? हा ज्ञानाचा. हा, करू का सुरुवात? एक काम कर, ह्या कडापासून सुरुवात कर, म्हणजे आता फिरून माझ्या दिवस असणार नाही. असं माझी माहिती सांगण्यासाठी माहितीचं नाव कधी घेतो? ऐक. सांग बाबा. आधी अंधकार निज वस्तू निरशून्य, शून्य. त्यावेळी काहीच नव्हते जीवन. बर. दुःखांनी ब्रह्मांडी देव झाले गोळा निद्रासन. हा. त्याच वेळी मी बाळरूप होऊनी
हे काही बोंबलायला लागलीस का? मी संस्कृत सांगितलं म्हणून कळलं नाही. तेव्हा तुम्ही देवा हात ओळख पटली. ओळख पटली ना? ओळख पटली. तेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग जर मोकळा करायचा असेल हा तर या ठिकाणी भक्ती करा, विनवणी करा, नंतर तुमचा मार्ग मोकळा करा. देवा का? तुम्हाला शरण आले, मला भाकरला जाऊ द्या. कशाप्रमाणे? मी आले मुंगीप्रमाणे शरण. बघ किती लिंता आहे अंगी. मी पण शरण आले. कशाप्रमाणे? येते ना बोकड्याप्रमाणे. बोकडीच्या अंगी लिंगताय का? ऐका भक्ती ऐका. चला भक्ती करा, मार्ग तुमचा मोकळा करा.
भक्ती केली मन समाधान झालं. आवडली ना भक्ती? वय वय माझ्या मुलीने मनोभावे भक्ती केली. बरोबर मला देवा. आवडली. का देवा, का माझे नाट आहे. कसली आहेत मला तुमच्या बाळरूप बघायचं आहे. म्हणजे सगळं गवळणी नाट्य झालं की बाळरू बघायचं आहे. बघायचंय. पण या ठिकाणी नाही. का बरं? आपण कुंजवनामध्ये जाऊया त्या ठिकाणी राजक्रीडा खेळूया. नंतरच मी तुम्हाला माझं मी दाखवणार बालरूप. मग वेळ कशाला करतात सगळं तर कुंजवनामध्ये. राधेच्या श्वासात श्याम आहे, राधेच्या ध्यासात श्याम आहे, राधेच्या मनात श्याम आहे, राधेच्या हृदयात श्याम आहे. म्हणूनच या दुनियेच्या मुखामध्ये राधाकृष्ण नाम आहे. मथुरा नगरी झाली दंड पाहुणी कृष्णाच्या जवळच्या कुंजवनामध्ये, ज्या कुंजवनामध्ये चालले आहे राधा आणि श्रीकृष्णाची रासलीला. श्रीकृष्ण जरा संपूर्ण विश्वास Thank you.
मायबाप रसिक शोधना प्रथमता राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई भाऊ मागणाऱ्यांकडून लोकनाट्य तमाशा मंडळाचा मानाचा मुजरा. रसिक मायबाप हो, आतापर्यंत आपण ऐकली पाहिली ती आमच्या तमाशा मंडळाची मानाची पारंपरिक गणगौळण. आता इथून पुढचा भाग म्हणजेच रंगबाजीचा भाग आणि या रंगबाजीमध्ये आपल्या आवडीची आपल्या निवडीची सर्वच्या सर्व हिंदी मराठी नवी जुनी गीतं आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत आणि प्रत्येक गीत हे क्रमबद्ध पद्धतीने एका पाठोपाठ आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. प्रत्येक गीत हे टप्प्याटप्प्याने आपल्यासमोर सादर करणार असल्यामुळे हे गीत आधी घ्या ते गीत आधी घ्या अशी कोणतीही फरमाईश या ठिकाणी स्वीकारली जाणार नाही याची सर्व रसिकांनी नोंद घ्यायची आहे. कार्यक्रम चालू असताना खालून अपशब्द वापरणे किंवा कार्यक्रमामध्ये व्यत्यय निर्माण होईल असं कोणतंही कृत्य आपल्या हातून घडू देऊ नका हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपल्या जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या प्रत्येक गीतासोबत आणि प्रत्येक नृत्यासोबत असू द्या हीच आपल्या चरणी नम्र प्रार्थना. गावची आणि यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे यासाठी माझ्या मित्रांना बोलून घेतो आणि पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन करतो. मधुकर वाघ, मधुकर वाघ, राम राम. बाजू उभं राहायचं, जवळ अजिबात उभं राहायचं नाही, अजिबात जवळ येत नाही. आता तुझ्यासारखा किरकोळ माणूस राहिलो नाही आणि भरपूर पैसा मिळालाय. पैसा काही चोऱ्या केला का दरोडा लागला? अरे चोऱ्या दरोडे सोड, लॉटरी लागली, लॉटरी 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 लागली म्हणून म्हणतो मला बाबा सर. लॉटरी तरी किती लागली असेल? 10,000. मग अरे 5 कोटी 5,05,555 रुपयाची लॉटरी लागली. बापरे, एवढा पैसा भेटला पंजाब. मग अरे बापू, एवढा पैशाचा काही उपयोग केला का नाही? सकाळी उठलो की सकाळचा नाश्ता अमेरिकेला. अरे बापरे, पैसा तेवढा आहे. दुपारचं जेवण लंडनला. अरे बापरे, संध्याकाळचं जपानला. एवढ्या ठिकाणी लांब जेवणासाठी जाता वय आणि राहायला झोपायला कुठं? नारायणगावच्या एसटी स्टँडवर. काही सांगतो चांगलं सांगायला लागला, काय खरंच पैसे भेटले काय? ना तुला काही खरं वाटलं? मग काय? अरे सकाळी स्वप्न पडलं होतं त्याचं सांगतोय. मग स्वप्नाच्या गोष्टी सांगता काय या ठिकाणी? काय एवढे पैसे मिळाले असते ना झक मारायला आलो असतं काही. ते बरोबर आहे. काय विषय मानला? आणि गावच्या यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. अरे गावच्या यात्रेचं नियोजन करणं म्हणजे साधं नव्हं. बरं. अरे गावच्या यात्रेचं नियोजन करायचं म्हणलं पहिली गावामध्ये पाणीची सोय झाली पाहिजे. बरोबर. लाईटची सोय झाली पाहिजे. बरोबर. रस्त्याची सोय झाली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातून एक काय, ज्या गावचा पुढारी चांगला त्याचं गाव चांगलं. बरोबर. ज्या गावचा सरपंच चांगला त्याची पंचायत चांगली. बरोबर. ज्या शेतकऱ्याची बैल जोडी चांगली त्याची शेती चांगली. बरोबर. इतकंच नाही, ज्या शाळेचा मास्तर चांगला त्याचे विद्यार्थी चांगले. बरोबर. इतकंच नवं न्याय भाई. हा. ज्या तमाशा फळ मालक चांगला त्याचा तमाशा चांगला. बरोबर. इतकंच नवं, हा. ज्याचं नाक चांगलं त्याचा शेंगूर चांगला. एका बुक्कीतच नाक फोडीन. सौंदर्य चांगलं. सौंदर्य बोंबल ना मग न्याय भाई. हा. अहो, दोन मित्र जमल्याच्यानंतर विनोद हा निर्माण होतोय. बरोबर आहे की नाही? हा. आता गावची यात्रेचं नियोजन करायचं म्हटलं का आपल्या दोघांचं काही काम आहेत का? नाही नाही अजिबात नाही. त्यासाठी पंच कमिटी निवडली गेली पाहिजे. बरोबर. यासाठी आपल्या जीवाचा जीवन मित्र कोण? तो गोरं कांबोरीकरला बोलवून घेऊया. अरे गोरं कांबोरीकर. ओ गोरेगाव बोडकर, राम 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 राम. काय मित्रांनो, एकदम भारी चालू आहे. तुमच्याकडे येत होतं चौकातून. बरं. म्हणलं तुम्हाला मित्राला भेटावं आणि गावात जावा. बरं. कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे का नाही? बरं. पण चौकातला मोठी गडबड झाली रे. काय झालं? हे गर्दी जमलेली. बर. कुणी कोणतरी बेवडं आलं दारू पिऊन रस्त्याच्या त्या गटारच्या साईडचं गटर नाही का, हा, हा. त्या गटारात पडलं राव. बर. सगळं घाणीनं भरलं. बर. यात्रेला येणारे लोक सगळे पाहायचे, हसायचे, निघून जायचे. बर. पण पट्टे हसलाच नाही. बघितलं का किती माणूस आहे? अख्खा गाव हसत होता सगळं, पण हा हसला नाही. हा. तू का हसला नाहीस? त्याला कारण आहे. काय? त्या गटारात पडलेलं एवढंच मी होतो. जर कमी प्यायची होती अरे ना. बाबा थोडीशी टिंगल केली. त्याची म्हणे टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाहिजे नाही. हा. गावच्या आणि यात्रा आपण जमलो 3 तिघड काम बिघड आहे का नाही? बरं. आपला चौथा मित्र कोण? प्रताप कुमार नाशिककर. बोलवून घ्या. अहो प्रताप कुमार नाशिककर, राम 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 राम. काय चाललं मित्रांनो? एकदम भारी चाललंय, मजेत चाललंय, मस्त चाललंय, झकास चाललंय. राम राम घालायच्या तरी लायकीचे आहे का? लायकी काढायची नाही. हा? अरे प्रताप गायकवाड नाही, लायकी काढायची. अरे नालायकातले नालायक तुम्ही. राम राम घालायच्या लायकीचे आहे का तुम्ही? अरे काय केलं मी? ठेवलं रे एक तरी पोरग गावात तुम्ही व्यवस्थित मला सांगा.
सगळे पोरं कोणाला दारूपास कोणाला गांजापास गावातलं एक तरी मंदिर तुम्ही व्यवस्थित ठेवलं का? सगळं धुराने काळं करून टाकलं. बरं तुम्ही नालायक झाले काय? तुमच्या सोबत मी सुद्धा नालायक झालो. शेवटी आई बापान विचार केला, मिटिंग घेतली, मला समोर बसवलं. हे बघ म्हणे, तुला जर 2च्या 4 जर करायचे असेल तर काहीतरी काम धंदा कर. ह्या नालायकांच्या नादाला लागून तू पण कशाला नालायक होतो? मी पण विचार केला, तिच्या माईला कवतपर्यंत आई बापाच्या जीवावर जगायचं. होते नव्हते कपडे तेवढे बॅग मध्ये भरले आणि सरळ मुंबई गाठली. मुंबई बरं मुंबईला गेलं म्हणजे असं साधं सुद्धा राहिलं नाही. काम धंदा सुरुवात केला. धंदा इतका भारी सुरुवात केली, काय सांगायचं तुम्हाला सांगतो. इतका जोरात धंदा चालला. आज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने, या मुक्ताईच्या आशीर्वादाने 1500 लोक आज माझ्या हाताखाली काम करतात. 1500 लोक. साधं सुद्धा काम राहिलंय नाही. गायकवाड आम्हाला सांगा काम धंदा. तुम्हाला धंदा सांगायबद्दल काय दुमत नाही रे, पण तुम्ही नालायकातले नालायक. एखाद्या सुशिक्षित बेरोजगार पोरांनी जर एखादी गावात पानटपरी टाकली, त्याच्या माईला त्याच्या बोकांडी तुम्ही दुसरी पानटपरी टाकलीच म्हणायची. धडक्याचं भागत नाही, धडा आपलं बी भागत नाही. बरोबर नाही? जाऊ द्या, किती केलं तर शेवटी तुम्ही माझ्या जीवाचे जीवलग मित्र एकत्र बसलो असेल, एकत्र उठलो असेल, एकत्र एकमेकाचा खाल्ला असेल. काय डबा, जेवणाचा डबा बोल ना. कालाकडे धंदा अतिशय सुंदर आहे. तुम्हाला सांगतो, बिगर भांडवली धंदा आहे. काय सकाळी सकाळी उठायचं, मस्त पैकी देवाचं नामस्मरण करायचं आणि ज्याला बायको आहे त्याने आपापल्या बायकोला आवाज मारायचा. आता माझ्या मध्ये तुम्हाला तिघायला बायका आहे का? आम्हाला दोघांना आहेत. हॉर्न काय तुला आहे? मला वाटलं कोरोनात गेली असं. आहे ना तुला पण बायको? मस्त पैकी छान पैकी आवाज मारायचा, जेणेकरून बायकोला असं वाटलं पाहिजे का आपला रिकाम त्याकडा नवरा कुठेतरी कामाला चालला. आवाज देताना सुंदर आवाज द्यायचा. अगं ऐकलं का? अगं ऐकलं का? हा. जर 2-4 महिन्याची एखादी रिकामी पिशवी गोणी काय असेल तर ती दे. ती गोणी घ्यायची, मस्तपैकी जिल्ह्याच्या तालुक्यातल्या एक सुंदरशा मोठ्या खेडेगावात जायचं आणि सेंटर धरून उभं राहायचं. कर्णाचा सेंटर, गावचं सेंटर करतो ना, मग गावाचं पण ना, चौकामध्ये उभं राहायचं. सुंदरपैकी असा छान आवाज जायचा, जेणेकरून आपला आवाज लोकांपर्यंत गेला पाहिजे. जितका आवाज तुमचा लोकांपर्यंत पोहोचणार तितका तुमचा धंदा वाढणार. आवाज काय द्यायचा? घ्या. आवाज देताना कसा द्यायचा? खाली पडशील. कसा आवाज द्यायचा? कसा? केसावर फुगे. केसावर फुगवी गेला होतो आता. मायला 1500 लोक जर माझ्या हाताखाली कामाला असते तर ह्या रोहित कुमारकडे मी कशाला तमाशा करायला आला असतो? बरोबर. बरं मला सांग, इथं बोलवण्याचं कारण? अरे गावच्या यात्रा. बरोबर. यात्रेच्या कार्यक्रमात नियोजन करायचं आहे. म्हणजे गावच्या आणि यात्रेसाठी तो आणायचा तमाशा. तमाशाला लागतो पैसा. आपल्याकडे मिळगू खायला पैसा. गुळ आहे का पैसा आपल्याकडे? नाही. पैशावाला माझा मित्र कोण? या कंपनीचे मालक, राष्ट्रपती स्वर्ण पदकाची पहिलीच मानकरी, तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई भाऊमान नारायणगावकर यांचे लाडके नातू, माझ्या जीवाचा जीवलग मित्र रोहित कुमार नारायणगावकर याला बोलून घेतो. पण ते आहे कुठं? अरे ते बघ यायला लागले. ते बघ आले रोहित कुमार. Yeah.
ढोल्या गाण्यात गाण्यात तू म्हणला तुला पाणी आणलं झालाय कसं गणपतीवादी. नमस्कार नमस्कार मित्र. लई जोरात चाललं बाबा. तुमचं कसं काय चाललंय मित्र? बरं आहे ना? गेले 4 दिवस झाले तमाशा बघताय बरंच असणार आहे. तुमचं बरं आहे ना? लई जोरात चाललं. पण माझं लई दुःख ते बाबा काय आता काय झालं? लई मोठं दुःख अरे पण झालं काय? लई वाटोळं झालं. अरे काय झालं वाटलं ते सांग. 2 दिवस झालं माझं म्हातारं मी तात्या गेलं. तात्या गेला बाबा. वाईट झालं. परवा दिवशी तात्याने माझ्याकडून फुटाण्याची बुडी चाकण्याला घेतली. माझ्या दारात लागले. अरे ना लागा मला म्हातारा गेला तुला फुटाण्याच्या पुढे पडलं वाईट झालं वाईट. अरे माझं म्हातारं मी गेलं पण तुमचं घराला माणूस पहिल्यापासून माणूस पहिल्यापासून घराला तुमचा माणूस आता बाबा तुमचं म्हातारा तर एवढं माणूस किती होत गावात चिल्लर गोळा करायचं. चिल्लर गोळा करायचं लोकांना दान बरोबर. तसं माझं म्हातारा मिळालं तुमच्या घराकडे काय तुमचं 4 जणांचं म्हातारा माझ्या घरात म्हणताय कसं? अरे बाहेर रडू नको. बाहेर रडू नको. जरी तुझा बाप गेला असेल जरी तुझा बाप गेला असं तरी तुझ्या बापासारखे दिला तुला आधार दिला आणि मला समाधान वाटलं. अरे ठीक आहे म्हटलं या गावामध्ये बाबा आजकाल कोण 100% बाबा तुमचे जीवाचे जीवन माझे मित्र आहेत. पण काय सांगायचं मित्र संकट आलं माझ्या हातात हात घालून येत असते. बरोबर. 15 दिवस झालं माझी म्हातारी गेली. म्हातारी पण गेली बाबा. तरी गेली म्हातारीचं टेन्शन गेली. म्हातारी तुझा अरे त्याची बरेच स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. बरोबर. अरे आई ती आई असते. ज्याला आई नाही त्याला काय आई मिळतो? काय खायला रे बाबा? बरोबर. आईशिवाय माणसाला पर्याय नाही. आई ही जगात पाहिजे. माझी म्हातारी गेली दादा. काय सांगायचं तुमचं घराने माणूस पहिल्यापासून माणुसकीचं घराणे आमचं. पहिल्यापासून तुझं घराने माणूस किती तर बाबा एखादा पाहून तुझ्या गावात आला तुझ्या म्हातारीने त्याला केल्याशिवाय कधी सोडलंच नाही. अरे चहा पाणी जेवण खावं असं कधी होतं? एवढं माणूस किती आहे. काय सांगायचं बाबा दुःखाचा डोंगर आता काय लय वाईट घडतं. अरे झालंय का? माझी बायको पण गेली फोटची काय झालं? बायको गेली. हे बाबा 10-15 दिवस झाले माझ्या बायको बाळात पाणाले. गेले 3 महिने माझी बायको कुंभमेळ्याला गेली की आजोपर्यंत आलीच नाही. कुठल्या कुंभारी कुडाला नाही. रोज बनवारी तुमच्या दुःखात सहभागी होणारे कर्तव्य आहे. आणि मित्रांनी मित्राच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. काय सांगायला पाहिजे? काय सांगायला देखील लाज वाटतो. तसं तू बिन लाजाचे सांग. सांग की मग. एवढी लाज वाटते काय तरी पण सांगतो. 8-10 दिवस झाले 10 दिवस झाले माझी बायको कोणाचा हात धरून गेली की तपासच नाही का? हे जायला तुझी बायको गाव जाण्याची बाई. तुझं काय बोलत नको. थांब ना. अरे बोलू दे. ऐक ना. आधी मला काय ऐकायचं आहे? काय झालं? मला सगळं भूकंपात गेलं सापड झालं काय नाही राहिलं. त्या भूकंपात तू मेले ना. भूकंप झाला त्यावेळेस बरोबर माझ्या गावाला होता. माझी बायको मेली बाबा. मला दुःख झालं. वाईट झालं पण खरं. तुमचं कारण लय माणूस किती. त्या माणुसकीवर राज्य टाकून तिला पेटून गेले. पुढचं बोल तू. लय बाबा दुःख झालं. होऊ दे दुःख होऊ दे. माझी बायको मेली. मरू दे. दुःख झालं. होऊ दे. तसं तुमच्या घराकडे कळालं माझी बायको मेली. तुमच्या बायका फळत आल्या. कशा आले? पळत आल्या. पळत आल्या ना. पळत आल्या. काय म्हटल्या? भाऊजी भाऊजी रडू नका. रडू नका. जरी तुमची बायको मेली जरी असेल तुमची बायको मेली असं मी डोक्यात लागा ना तुला सांगतो. कार्यक्रम तुमचं बोल तू माझं बोल बाबा बोल. माझी बायको मेली बाबा. काय मरू दे तिला लय मरू दुःख दे. घातलं. होऊ दे दुःख होऊ दे. तसं तुमच्या घराकडे कळालं माझी बायको मेली. तुमच्या 4 जणांच्या बायका माझ्या घराकडे आल्या. पळत आल्या. म्हणतात कशा कशा? भाऊजी रडू नका. तरी तुमची बायको मेली असेल. जरी तुमची बायको मेली असं थांबर मी मोठून आलो. मी काय सांगतो या कोपऱ्यावर एक छानपैकी मेडिकल आहे. त्या मेडिकल मध्ये पळत जातो आणि तुला डबल एक्सरेचा आधीच आणतो. पण पुढचं बोल महत्वाचं बोल. माझी छाती धडधड करायला लागलं. हागेन मध्ये मी म्हटलं हागेन साधं बनवलं. ते जाऊ दे भाऊ दे. आम्ही कुठं ते देऊन टाकू.
पण पहिले महत्वाचं बोल. माझी बायको मेली बाबा. मरू दे बाबा. जसं तुमच्या घरात कळालं कळालं. माझी बायको गेली. तुमच्या चौघांच्या बायका माझ्या घरात आल्या. पळत पळत आल्या. म्हणतात कशा? भाऊजी भाऊजी रडू नका. रडू नका. तरी तुमची बायको मेली असेल. तुमची बायको मेली असेल. तू महत्वाचं बोलणं तर आयुष्यामध्ये आता बुकीत नागपुडी. अरे छाती दर्शन करायला लागली. तिसरा आटा घेऊन देऊ नको. तुझ्या उचलले झाले. अरे हा बरोबर नाही. 4 मालक आले दुसरा सवाला लागला. हे त्यांना बी कळायला पाहिजे. काय सांगायचं बाबा माझी बायको मेली. तसं तुमच्या घरात कळायला माझी बायको मेली. तुमच्या बायका माझ्या घरात आल्या. म्हणतात कशा? रडू नका. तरी तुमची बायको मेली असेल. तुमची बायको मेली असेल. तुम्हाला दुसरं बायको करून माईला घेतो ती पार माणसाचा जीव गेला. बोला काय बाबा जीवाचे जीवलग मित्र आहेच आहे. हे काय हो. एका घरात खातो पितो राहतो. बरोबर. जे तुझे आहे ते माझे आहे. अगदी बरोबर. जे तुझा बाप ते माझा बाप. अगदी बरोबर. जे तुझी बहीण ती माझी बहीण. बरोबर. जे माझी बायको ते माझी बायको. तुझी बायको ते माझी बायको. जाऊ द्या. आता तुझ्या बायको बद्दल बोललो असतो पण ती आमच्या बहिणीसारखी आल्या असतील कदाचित. आल्या वाटतं वहिनी आल्या. त्याच्यामुळे जास्त बोललो नको बाबा. तर असलं मित्र माणसं नेहमीपेक्षा असलं पाहिजे. हसलं म्हणजे माणसाचं आयुष्य. कशासाठी बोलत? गावची आणि यात्रा याच्यासाठी आणायचा तो तमाशा. बरोबर. यात्रेसाठी आणायचा तमाशा. तमाशा आता बाबा आणणं म्हणजे सोपं बरोबर. त्याला लागतो पैसा. आपल्यात एकच पैशावाला माणूस जे मोठा पैसा आहे त्याच्या. राष्ट्रपती सुवर्ण पदक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांची चिरंजीव कैलास नारायणगावकर याच्या वाड्यावर जाऊ. तिथं महाकालीचं दर्शन घेऊ. तिथं आरती चालू आहे. पुढचं नियोजन तुम्हाला माहित आहे का? त्याने नुकताच महाराष्ट्र शासनाचा 2024चा पवना पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाला आहे. अरे वा 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 वा. त्याचं तिथं जाऊ आणि अभिनंदन करू. जायचं? चला. एका मिनिटात बोलून घ्या. बोलू का? कैलास नारायणगावकर समाधान आपल्या चौघांची वंत पाहू. मोठे गावे पाहिजे नव्हते. नाही बरोबर. काय बोलत तुम्ही मला? गावच्या आणि यात्रा यात्रेसाठी आणत आहे तमाशा. पावलं येड्या तमाशा असं कुठे खेड्यापाड्या भेटलो का? त्याला शहर वसलं गेलं पाहिजे. पुण्याला गेलं पाहिजे तमाशा आणायचं म्हणजे. कोण गेले पुण्याला आणि खेड्याची माणसं तू पुण्याला सांगतो जायचं. तुम्ही गावची कधी वेळच वाढली नाही. काय संबंध आला नाही ना. पुण्याला सांगा. पुण्याला जातो नाही. सगळा खर्च मी करतो. 5 म्हणजे तुमचा खर्च होतच नाही. आणि सगळा खर्च मी करा. याचा सुद्धा खर्च मी करा. मित्र पैसा तेवढा पैसा भरपूर चालायचं पुण्याला. जायचं. चला पुण्याला. आलं पुन्हा. झाला का खर्च आहे का तुम्हाला? जास्त पण हल्लो नाही. आणि का 5 वर्षांचा खर्च होत नाही. बघा बाबा कधी नव्ह तुम्ही शहर वस्तीला आला तुम्हाला थोर लोकांची दर्शने करतो. काही काही मला म्हणतात तरी काय असतं आम्हाला चांगलं लागतं. बरोबर. किती सुधारणा जर नाही पहा. कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. अरे वा वा. अरे वा. 16 वर्षी पूर्ण किल्ला काबीज करा. महाराष्ट्रापासून हेच ते महापुरुष. अरे वा. महायुती असे महापुरुष जन्माला येत का? अजिबात नाही. आताचे महापुरुष जन्माला येत कुठे याच्यासाठी नाही. आता काय चाकळा पाया पडा आपल्या का? कोण? पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. अरे वा. भारतरत्न काहीतरी पंडित भारताचे शिल्पकार होते. अरे वा. महामानव होते. महामानव होते. त्यांची शेजारी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा. अरे वा. द्रव अण्णाभाऊ साठेंची भगीरथ कादंबरी गाजली वाटतं. किती गाजली होती? राष्ट्रातली होती. राष्ट्रातली होती. त्यांच्या लिखलेची 10 होती. एकली एवढी 10 होती. अशी माणसं जन्माने देत का बाबा? अजिबात नाही. आता काय चाकळा पाया पडा. तिसरं जाऊ का?
हरामखोराचा जागेत फिरतो आला दुसरा टोक तिसरा टोक म्हणतोय या राणीचा इतिहास मला माहिती आहे पण मला विशेष माहिती आहे. अहो या राणीनं आपलं बारकं लेकरू पाठीला बांधलं आणि युद्धात उतरली, लढली. एका रात्रीत 150 गोळा कापून टाकला. पण या युद्धात ती मेली. पण मरता 2 शब्द बोलून मेली. मैं मर जाऊंगी पर मेरी झांसी मैं नहीं दूंगी. मुक्की तर नागची बिंदू झाशी तर तुला काय समजलं. मला माझी हिरीची आठवण झाली की नाही. आता हिरी कोण. माझी पहिली लग्नाची बायको. तुझ्या लग्नाच्या पहिल्या बायकोचा त्या दगडी काय का त्या झाशीला काय संबंध आहे. अरे पावला जसं झाशी राणीने पराक्रम केला तसा माझ्या हिऱ्याने पराक्रम केला. काय खरंच हिरा होती काय पराक्रम केला. माझी हिरा एक बेसन बनवची अशी बेसन बनवची आईची शपथ काय सांगू तुम्हाला. 62 बेसन तोडण्यासाठी बेसन. एक दिवस माझ्या घरी मुंबईचे पाहुणे आले. म्हटले गेले जरा स्वयंपाक चांगला घरी पाहुणे आल्या बरोबर गाडी गडबडी ठेवलं काय सांगायचे तुम्हाला. त्या परमेश्वराला माझं सुख पाहावं नाही रे. स्टोचा भडका झाला, स्फोट झाला. सगळं बेसन माझी हिरीच्या रडायचे हालत होतो रे. आम्ही रडायचे हे रडाय बाबा हिरे कळायला घेतलं म्हणजे हिरे आला तू गलती बेसन बघून सोड. बेसनाला बघून सोड. बेसन बघून सोडलं नाही. तिचे त्याचं तळून खाप झाली. मग मारता 2 शब्द बोलली. अजून माझं हृदय दाखवले. 2 शब्द बोलली. काय बोलली. काय बोलली माहिती. काय कैलासराव तुम फिकीर मत करना. मर जाऊंगी बेसन कधी नाही चुकली. याचा बेसने हल्ला तुझं हे सांगायचं माझी हिरी कशी होती. मला नागते का चाटलं का. हेच ते काय बुधवार पीठ. आराम करायच्या बुधवार पेटेच्या आनंद पाया पडायला लागले. दत्ताचं मंदिर नाही का कोपऱ्यात असं काय करायचं. बुधवार पेठ दत्ताच्या पडलं काय बोलत तुम्हाला. गावशाली यात्रा येते सध्या आणायचा तमाशा. तमाशाला शोभा आहे. तमाशाच्या शोभा आहे. बरोबर आहे. एक दिवस तमाशा माझ्या नजरेत गेले 50-60 वर्षापासून तमाशा आहे. बरोबर आहे. 4 पिढ्यांचा तमाशा आहे. 4 पिढ्याचा तमाशा. संस्कृतीचा काही भोगा लवकरच तमाशा बोलतो. बरोबर आहे. तुम्हाला काय सांगायचं काय त्या बाईने नाव गाजवलं. अरे वा. तिथं तिथं विकले जात नाही रे दादा. सगळ्यांचं कसं जेव्हा काय करायचा कोपऱ्यात होणार आहे. जाऊ दे काय असं होईल. तमाशा आणायचं तो तमाशा आणायचा. राष्ट्रपती स्वर्णपदक विजेता विठाबाई फॉर्म नारायणगावकर तोच तमाशा आणायचा. जायचं पैसे जाऊ दे. मायला पैसे जर कमी पडला ना आपण ग्रामपंचायती भेटला तमाशा दाखवतो. कोणाला तरी काहीतरी तमाशा तोच आणायचा. चलायचं चला. निगेबान हुआ कि सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी भाऊसाहेब जोरी, अक्षय संतोष राणा खैरे, उषा नारायणगावकर यांचा सत्कार या ठिकाणी निलेश शेठ रसाळ आणि रामभाऊ शेठ शेवळे यांच्या हस्ते होत आहे. उषा नारायणगावकर यांचा सत्कार या ठिकाणी
रोहित नारायणगावकर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी तानाजी शेठ वासगे आणि निलेश शेठ रसाळ यांच्या हस्ते होत आहे. तसेच रोहित नारायणगावकर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. रोहित नंतर रोहित दशरथ शेठ शेटे कुठे असतील त्यांनी इथे यायचे. दशरथ शेठ शेटे आणि अक्षय संतोष नाना खाईल. उद्या यात्रेचा 6वा दिवस शिवजयंती उत्सव आणि त्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला मंगला बनसोडे करवंडीकर सोबत सिनेस्टार नितीन कुमार बनसोडे करवंडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. रोहित